तर माझं पहिलं कविता वाचन 1977 साली दूरदर्शनवर झालं. जिथे विंदा करंदीकर होते, अनंत भावे होते, गुरुनाथ बुरी होते. देशाच्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिन असं त्या कवितेचं शीर्षक होतं. त्याच्यातल्या 2 ओळी अशा आठवतात, की जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण पुष्प क्रमांक 1261 गुंफत आहेत. आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर आजचे मुलाखतकार आदरणीय प्राध्यापक दामोदर मोरे सर, की जे समीक्षक, लेखक, कथाकार आहेत. आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत आणि आज ही जी मुलाखत घेणार आहे आपण, तर मी आदरणीय दामोदर मोरे सरांना सविनय जय भीम करतो. जय भारत, जय संविधान. तर मी सरांचं थोडक्यामध्ये अगोदर परिचय करून देणार आहे, की आणि मग त्यानंतर आपण मुलाखतीला आपण सुरुवात करणार आहोत. सरांचं खरं म्हणजे जे कार्य आहे, जो त्यांनी या समाजासाठी जे योगदान केलेलं आहे, तर ते अतिशय महत्वपूर्ण असं आहे. आणि डॉक्युमेंटरी फिल्मचं लेखन केलेलं आहे आणि सरांनी हिंदीमध्ये 2012 मध्ये दुबई येथे आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन, अतिशय सुंदर असं त्यांचं चरित्र आपण उलगडणार आहे. तर सरांचा हा आपला परिचय मी आता दिलेला आहे. तर सरांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलेला आहे, त्यामुळे सर्वांना तुम्हाला जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. तर आपण आलात तर आम्हाला खूप सुंदर असं वाटलेलं आहे. तर आपण यानंतर सरांना आपण जे महत्वाचे असं हळूहळू या आमच्या या मुलाखती दरम्यान त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहेत, त्यामुळं ते त्याला आपल्याला उलगडून सांगतील त्या प्रश्नांच्या माध्यमातून. तर सर, तर प्रथमतः आम्ही आपली कौटुंबिक पार्श्वभूमी त्या संदर्भात आम्हाला थोडक्यात सांगावं सर. धम्मसूर्य भगवान गौतम बुद्ध, स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य ज्योतिराव फुले, समता सूर्य राजर्षी शाहू महाराज, प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी मनपूर्वक अभिवादन करतो. या मला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे त्याचा संदर्भ आहे अकोल्याचा. पूर्वीचा माझा अकोला जिल्हा आताचा वाशिम जिल्हा आहे. पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातल्या वाशिम तहसील मधल्या आणि आताच्या रिसोड तहसील मधले मोप नावाचं गाव आहे. या मोप गावापासून लोणार जगप्रसिद्ध जे आहे ते केवळ 10 रुपयाच्या अंतरावर आहे. तर या मोप गावी माझा जन्म झाला, जिथे शाळेची स्थापना 1868 ची आहे. जुनी शाळा माझ्या घरासमोरच. तर वडील हे कारागीर होते
शेतमजूर होते, कारागिरे होते आणि पुढे शेती घेतली होती. 1945 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकोल्याला आले होते आणि बाबासाहेब आंबेडकर अकोल्याला येणार हे कळताच वडील त्या काळी एका कापडामध्ये भाकर चटणी बांधून पायी अकोल्याला गेले होते. म्हणजे जवळजवळ 4 तास एसटीने आता लागतात. त्या काळात पायी अकोल्याला बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी गेले होते. त्या आठवणी ते सांगत असत. जीवाचा कान करून बाबासाहेबांचं भाषण वडिलांनी ऐकलं आणि त्या ठिकाणाहून एक महत्वाची गोष्ट ते घेऊन आले की जी आमच्या गावात कुणाकडेच नव्हती आणि ती गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. तो घेऊन ते आले. माझ्या घरासमोर वडिलांनी बोधिवृक्ष लावलेला आहे. त्याच्या समोर आडवा रस्ता आहे, त्याच्या समोर मैदान आहे आणि त्याच्या समोर आता शाळा आहे. हे जे मैदान आहे, या मैदानामध्ये समता सैनिक दलाच्या कवायती होत असत. संभाजी वस्ताद आणि नामदेव वस्ताद हे त्या कवायती घेत असत. परंतु कवायतीच्या सुरुवातीला दररोज 4 वाजता कवायती होत असत. कवायतीच्या सुरुवातीला त्रिशरण पंचशील घ्यायचं होतं त्यांना. तर त्यांनी सुरुवात करत असताना गावात विचारलं की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुणाकडे आहे. परंतु गावात कुणाकडे तो नव्हता. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की कचरुजी मोरे यांच्याकडे आहे. मग ते वडिलांकडे आले आणि म्हणाले की आम्हाला दररोज बाबासाहेबांचा फोटो या ठिकाणी कवायतीसाठी लागणार आहे, कारण आम्ही सुरुवातीला बाबासाहेबांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेऊन आम्ही कवायतीची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे मग ती जबाबदारी वडिलांनी माझ्यावर सोपवली की 4 वाजता त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी दगड मांडलेले होते, त्या ठिकाणी बरोबर बाबासाहेबांचा फोटो ठेवायचा आणि 6 वाजता कवायत संपल्यानंतर तो फोटो घरी आणायचा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं बीजारोपण, त्या प्रतिमेचा, त्या व्यक्तिमत्वाचा ठसा त्या माझ्या शाळकरी मनावर उमटत गेला. ते विचार, ते समता सैनिक दल, त्यांची भाषणं, ते सर्व ऐकून ते संस्कार माझ्यावर होत गेले. माझे वडील कचरुजी मोरे आणि त्यांचे बंधू केरूजी मोरे, हे केरूजी मोरे देखील अशिक्षित होते. वडीलही अशिक्षित होते. पण वडिलांनी पुढे अक्षर ओळख करून घेतली, सही पुरतं ज्ञान. केरूजी मोरे त्या काळात प्रबुद्ध भारत मागवत असत आणि तो इतरांकडून वाचून घेत असत. वा वा. त्यामुळे माझ्या जडणघडणीत या गोष्टींचा फार मोठा वाटा आहे. वडिलांनी पुढे म्हणजे 1964च्या दरम्यान गावात बुद्धविहार निर्माण केलं गेलं. त्या विहाराच्या जोडणीचं काम वडिलांनी केलं, पैसे न घेता. पुढे चालून मी जो म्हणालो की घराच्या पुढे बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाखाली वडिलांनी बाबासाहेबांचा पुतळा उभारला, पण कुणाकडेही पैशाची मागणी केली नाही. स्वतःच्या हिमतीवर आमच्या गावात दगडांच्या खाणी आहेत. एक 6 फूट लांबीचा दगड पाचरवटाकडून आणला त्यामधून, खाणीमधून, आणि त्याच्यामध्ये एक 5.5 फुटाचा पुतळा बाबासाहेबांचा कोरून त्यांनी घेतला. स्वतःच्या खर्चानं तो उभा केला आणि समोर ते जे मैदान होतं त्या ठिकाणी एका कोपऱ्यावर वडिलांनी पाटी रोवली, भीमनगर, आणि निळा झेंडा रोवला. पण ही गोष्ट पचली नाही आणि त्यामुळे त्यासाठी आई वडिलांना 1 दिवसाच्या जेलमध्ये जावं लागलं. तर अशा संस्काराच्या जडणघडणीतून माझ्या व्यक्तिमत्वाला आकार मिळत गेला, असं आपल्याला म्हणता येईल. खूपच खूप सुंदर. खरं बाबासाहेबांच्या, खरं आपल्या समाजामध्ये बाबासाहेब ज्या ज्या ठिकाणी त्यावेळेस गेले होते आणि आपलं सर्व अशिक्षित आई वडिलांनी, जे अशिक्षित होते त्यावेळेस, परंतु त्यांनी बाबासाहेबांचं ही जी चळवळ किंवा बाबासाहेबांना ही साथ दिली आणि त्याचाच खरा
आपल्या समाजाला खूप फायदा झालेला आहे. कारण त्यावेळेस बाबासाहेबांनी संदेश दिला होता, की खेडी सोडा आणि शहरात या. हा संदेश बऱ्याच जणांनी आपल्या या महाराष्ट्रातून मानलेला आहे आणि ती लोकं शहरात आलेली आहे. तर खूप म्हणजे सुंदर कारण तुमच्या घरामध्ये बाबासाहेबांचं वास्तव येणं आणि हे त्याच्यात समता सैनिक दलाचं तिथं स्थापना आणि त्याचा तो प्रभाव तुम्हाला झालेला आहे. तर खूप खूप सुंदर सर. आणि मग त्यानंतर सर तुम्ही एका तुमच्या लेखामध्ये मी सांगितलेलं आहे, की झोपडपट्टीतून जो टॉवरपर्यंतचा प्रवास आहे बघा. कारण तुम्ही ज्यावेळेस मुंबईला आले, त्याच्यानंतर तुमचं सर्व मग शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, तो कसा प्रवास झाला तोही आम्हाला ऐकायला आवडेल. हा. अ, प्रवास दोन तऱ्हेचे आहेत. एक तर गावाकडून महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण आणि मग मुंबई, आणि दुसरा आहे लेखन प्रवास. काय, हे दोन प्रवासाची रूपं आहेत. त्याच्यातलं ती दोन्ही रूपं मी समांतर सांगतो. मी माझ्या महाविद्यालयात म्हणजे विद्यालयात शिकलो गावच्या 10वी पर्यंत. तर ते 10वी चे पैसे, फी परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते. तर वडिलांना करवत गहाण ठेवला ₹40 मारवाड्याकडे. काय, आणि त्यानुसार ती फी भरली गेली. तर नंतर मी पुसद या ठिकाणी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यांचं कॉलेज होतं फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद, या ठिकाणी मी शिकलो. आणि त्या ठिकाणचा एक प्रसंग फार महत्वाचा आहे. इकडे 1972 साल उजाडलं. अ, ब्राह्मणगावाला आपल्या भगिनीची लग्न धिंड काढली गेली. राजा ढाले, नामदेव ढसाळांनी इकडे आवाज उठवला आणि महाराष्ट्रात मोर्चे निघाले. पुसद शहरातही मोर्चा निघाला. त्या मोर्चात मीही सामील झालो आणि त्या बातम्यांनी माझं मन व्याकुळ झालं आणि मी लिहायला लागलो. मग पुसद शहरात मोर्चा निघाला. त्या मी लिहितो हे ज्यांना माहिती होतं, ते म्हणाले, की या सभेचं जे मोर्चाचं रूपांतर सभेत झालंय, त्या सभेत तू तुझं गाणं किंवा कविता सादर कर. त्यानेच सभेची सुरुवात करायची. आणि मग मी एक गीत सादर केलं. त्या गीतावर तिन्ही कडव्यावर टाळ्या पडल्या. आणि तिन्ही कडव्यांवर टाळ्या पडल्याचा परिणाम असा झाला, की मी लोकप्रिय झालो. आणि मग विद्यार्थी आणि शहरवासी देखील म्हणायला लागले, की तुझं पुस्तक आलं पाहिजे कवितांचं. मी म्हटलं ₹60 स्कॉलरशिप घेतो आणि कसलं पुस्तक काढणार त्याच्यात. पण विद्यार्थी जिद्दीला पेटले, म्हणाले पुस्तक काढायचंच कोणत्याही परिस्थितीत. मग ते जिद्दीलाच पेटले. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हीच केवळ काढू नका, प्राध्यापकांकडे जा. अनेक प्राध्यापक माझ्यावर प्रेम करतात, ते तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. आणि मग विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पैसे गोळा केले आणि 6 डिसेंबर 1972 साली माझा तो भीमस्ता तर हा पहिला कविता संग्रह प्रकाशित केला. म्हणजे इकडे मुंबईत पॅन्थरचा जन्म आणि तिकडे माझ्या पुस्तकाचा जन्म. म्हणजे आज माझ्या त्या पुस्तकाला 53 वर्षे झालेली आहेत प्रकाशित होऊन. म्हणजे हा लेखनाचा प्रारंभ बिंदू आपल्याला म्हणता येईल. आणि मग मुंबईत आल्यानंतर स्वाभाविकपणे झोपडपट्टीतच राहत होतो. अ, भाऊ, चुलत भाऊ पोस्टामध्ये होते आणि ते झोपडपट्टीतच साध्या चाळीत राहत होते. त्या चाळीतच मी राहत होतो बराच काळ. आणि त्या चाळीत राहत असताना अनेक जण जे बेकार होते, माझ्यासारखे त्या चाळीत इतर नातेवाईकांकडे आलेले, त्यांच्यासोबत मी कंपन्यांची दारं ठोठवायचो. पण त्यांना घेतलं जायचं, पण माझी डिग्री पाहून मला घेत नसत ते. काय, अशाच एका कंपनी पुढे उभा असताना अचानक म्हणजे बोर होऊ नये म्हणून वर्तमानपत्र हातात असायचं. त्या वर्तमानपत्रात जाहिरात होती मुंबई दूरदर्शनची. मुंबई दूरदर्शनच्या युवा विभागातर्फे अरुण काकतकरांनी ती बातमी दिली होती, की युवा काव्य स्पर्धा.
आणि मग मी गंमत गंमत म्हणून त्या स्पर्धेसाठी कविता पाठवली. विंदा करंदीकर, गुरुनाथ धुरी आणि अनंत भावे हे परीक्षक होते आणि 500 कविता आल्या. त्याच्यामधून माझा पहिला क्रमांक आला सचिन तेंडुलकरांचे बंधू निखिल तेंडुलकर यांचा. दुसरा क्रमांक पुण्याच्या एका मुलीचा आला आणि तिसरा क्रमांक 500 कवितांमध्ये माझा आला. आणि मला सर ती पहिल्यांदाच ती कविता आहे ना सर, त्याच्यातल्या काही कविता तर तुम्हाला आठवत असतीलच. आम्हाला त्यातले 1-2 मोकळे जरी सांगितले त्या कवितेचे, ज्याला आपल्याला प्राइज मिळालेला हो, आहे हो. आणि तुमचा हो, हो. कवितेचा जो जन्म त्या तिथून तुम्ही कवी झालेला आहात, तर त्याच्या संदर्भात आम्हाला थोड्या कविता सुद्धा आपल्या हो, बऱ्याच हो. कविता नक्की, आहेत, नक्की. तर हो, हो. ऐकवा. हो, हो. तर तर माझं पहिलं कविता वाचन 1977 साली 1977 साली दूरदर्शनवर झालं. जिथे विंदा करंदीकर होते, अनंत भावे होते, गुरुनाथ धुरी होते. देशाच्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिन असं त्या कवितेचं शीर्षक होतं. त्याच्यातल्या 2 ओळी अशा आठवतात, की आजही दिसतात वर्तमानपत्रात मला, दोरणीवर वाळू घातलेल्या चाण्यासारखे माझ्या आया बहिणींच्या अब्रूंचे उडालेले दिनवडे. आजही दिसतात वर्तमानपत्रात मला, दोरणीवर वाळू घातलेल्या चाण्यासारखे माझ्या आया बहिणींच्या अब्रूंचे दिनवडे. आंबून गेले माझे जगणे या इथे दुरून पाणी पिता पिता. आंबून गेले माझे जगणे या इथे दुरून पाणी पिता पिता. काळवंडून गेलंय मन धुवारलेल्या भाकरीसारखं गाव कुसाबाहेर जगता जगता. काळवंडून गेलंय मन धुवारलेल्या भाकरीसारखं गाव कुसाबाहेर जगता जगता. ह्या काही ओळी त्या कवितेतल्या होत्या. आता अतिशय विद्रोही आहे, खरं विद्रोही कविता या तुमच्या, त्याच्यातून आपल्या समाजाची खरंच त्यावेळेस तुम्ही चित्रण केलेलं आहे, की कसं अन्याय अत्याचार त्यावेळेस होत होतं. खूपच खूपच म्हणजे खूपच छान म्हणजे. धन्यवाद, धन्यवाद. आणि नंतर मग तुम्ही म्हणाला झोपडपट्टी, तर झोपडपट्टीत नंतर राहत होतो. पण पुढे मग ही बातमी मी मुंबई दूरदर्शनवर माझं कविता वाचन आहे असं पत्र मी केशव मेश्रामांना टाकलं आणि केशव मेश्रामांना लिहिलं की मी सध्या मुंबईतच आहे आणि डिग्री वगैरे झालेली आहे. तर त्यांना माहिती होतं की कुठेतरी जागा निघालेली आहे, शिवनेर महाविद्यालयात जागा निघालेली आहे. म्हणाले तिथे अर्ज करा. काय तर त्यांनी माहिती दिल्यामुळे मग तिथे अर्ज केला आणि बाबासाहेबांची पदकमलं ज्या ठिकाणी लागलेली होती, ज्या महाविद्यालयात, त्या ठिकाणी मला आयुष्यातली पहिली सर्व्हिस लागली, नोकरी लागली. हा आयुष्यातला सर्वोच्च आनंद. काय त्या ठिकाणी पहिली नोकरी मला लागली. आणि नंतर आज टावर मध्ये आहे. मी असं म्हणत असतो, मध्यंतरी मी एक सेल्फी घेतला होता माझ्या टावर जवळ आणि तो फेसबुकवर टाकला होता आणि त्याच्यात लिहिलं होतं कि थाली में रोटी आई भीमजी के कारण. थाली में रोटी आई भीमजी के कारण. सफारी पहन रहा हूँ भीमजी के कारण. सफारी पहन रहा हूँ भीमजी के कारण. टावर में रह रहा हूँ भीमजी के कारण. टावर में रह रहा हूँ भीमजी के कारण. तेव्हा हे सर्व बाबासाहेबांमुळे माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. काय 2012 मध्ये दुबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलं. तिथे प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलं. त्या ठिकाणी माझ्यावर लिहिल्या गेलेल्या प्राध्यापक दामोदर मोरे सर्जक एवं सृजन या पुस्तकाचं प्रकाशन देखील दुबईला झालं. काय आणि त्या ठिकाणी रात्री 10 वाजता जहाजात फिरून सर्व लेखकांना जेवण देण्यात आलं. त्यावेळेला मला ते सर्व आठवत होतं. बाबा वडिलांनी करवत गहाण ठेवलेला, काय वडिलांच्या पायाला कुऱ्हाड लागली होती, ती जखम बळबळती, काय हे सर्व मला ते आठवत होतं. आणि इथपर्यंत आपण बाबासाहेबांमुळे कसे पोहोचलो या सर्व आठवणींचा कल्लोळ मनामध्ये निर्माण झालेला होता. सर तुम्ही एका लेखामध्ये लिहिलेलं आहे की बाबासाहेबांमुळे, बाबासाहेब एक अलेक्झांडर आणि शेर सगळ्या पदव्या धारण करणारे, तर
ते एक तुम्ही एका लेखामध्ये मांडलेलं आहे आणि सर्व श्रेय तुम्ही तुमच्या ज्या उत्तुंग अशा प्रवासाचं सर्व श्रेय बाबासाहेबांना दिलेलं आहे तुम्ही. एका लेखामध्ये मी ते वाचलेलं आहे. तर त्या संदर्भात आम्हाला सांगा. कारण आणि त्याच्यानंतर तुम्ही हिंदी कवितामध्ये कसं काय तुम्ही रुची घेतली ते त्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगा म्हणजे. हा. अ, बाबासाहेब हे आपलं पॉवर हाऊस आहे. ते आपलं ऊर्जा केंद्र आहे. प्रज्ञेचा उजेड बाबासाहेबांना मी भाषणाची सुरुवात ऐकली असेल तुम्ही. प्रज्ञा सूर्य बाबासाहेब असं मी म्हणालो. स्वराज्य सूर्य शिवराय असं मी म्हणालो. त्या प्रत्येकावरचं विश्लेषण वेगवेगळं आहे. पण प्रज्ञा सूर्य मी बाबासाहेबांना का म्हणतो? सूर्याची उपमा दुसरी कोणतीही उपमा बाबासाहेबांना चिठी पडते. सूर्याचीच उपमा ही समर्पक आहे. आणि ती का समर्पक आहे? कारण सूर्य भेदभाव करत नाही. सूर्य असं म्हणतो का की ही अस्पृश्यांची वस्ती आहे, इथे मी माझा प्रकाश पोचू देणार नाही. ही सवर्णांची वस्ती आहे, इथपर्यंतच मी माझा प्रकाश पोचू देईन, असं सूर्य म्हणत नाही. तसं बाबासाहेब कुठल्याही तऱ्हेचा भेदभाव करत नाही. कोंबडी जशी सर्व पिलांना आपल्या पंखाखाली घेते, तसं भारतीय संविधानानं सर्वांना आपल्या प्रेमाच्या पंखाखाली घेतलेलं आहे आणि सर्वांना समता, बंधुता, न्याय दिलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब खऱ्या अर्थानं प्रज्ञासूर्य होते, आपलं पॉवर हाऊस होते, आपलं ऊर्जास्थान होते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच मी लिहित गेलो. आता तुम्ही एक प्रश्न विचारलाय, मी हिंदीकडे कसा वळलो काय? हा प्रश्न मला अनेकांनी विचारलेला आहे काय. कारण उत्तर भारतात तर मला असं समजतात की मी हिंदीचाच प्रोफेसर आहे काय. पण तो देखील आयुष्यातला, आपण अंधश्रद्धा मानत नाही, पण तोही निसर्गाचा चमत्कार आहे आयुष्यातला काय. मी अकोल्याला गेलो होतो. अकोल्याला माझे सासरे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस होते. तर तिथे त्यांच्याकडे गेलो. तिथे जवळ अकोट आहे, त्या अकोटला मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन होतं एका कॉलेजमध्ये. मग परत अकोल्याला आलो तर सासरे म्हणाले की आता इथून मुंबईच्या गाडीत बसण्यापेक्षा मलकापूरहून एक स्टेशन पुढे बसा काय, तासाभराने ते मलकापूर येतं, तिथे बसा आणि तोपर्यंत इकडे इकडे या गावी मुलीला भेटून जा, दुसऱ्या मुलीला काय. आणि मी तसंच केलं. पण नेमका मी थोडा लेट झालो. गाडी स्टेशनवर उभी आणि घाई मी एका वेगळ्या डब्यात चढलो. तिथे 8 क्रमांक लिहिलेला होता म्हणून त्या डब्यात मी शिरलो. 10 नंबरच्या बर्थवर जाऊन बसलो. रिकामच होतं. 12 वाजता एक व्यक्ती आली आणि म्हणाली, "भाईसाहब ये मेरा बर्थ है." मी म्हणालो, "नाही, माझं आहे हे बर्थ." मग मी चुकून म्हणायला गेलो की ये 8 नंबर बोगी आहे. तो म्हणाला ही ये 10 नंबर बोगी आहे. कारण त्या खडून लिहिलेलं होतं, ते पुसलेलंच नव्हतं जुनं. म्हणजे मी चुकीच्या ठिकाणी गेलो होतो, असा त्याचा अर्थ. मग डब्यातूनच आत जात पुढे गेलो, तर ते फर्स्ट क्लास आल्यामुळे पुढे जाता नाही आलं. पुढच्या स्टेशनवर उतरलो आणि घाई त्या माझ्या बोगीमध्ये चढलो. तोपर्यंत रात्रीचे 2 वाजलेले. माझा बर्थ टीसीने विकून टाकलेला आणि जो झोपलेला होता माणूस त्याला उठवलं, "भाईसाहब ये मेरा बर्थ है." तो म्हणायला लागला, "ये मेरा बर्थ है." काय. पण मी विपश्यना करणारा असल्यामुळे मला ताबडतोब जाणीव झाली की चूक आपली आहे, उशिरा आपण चढलो. त्याच्याशी भांडण करून काय उपयोग. पण थोडा वेळ त्याच्यासोबत जे काही बोलणं झालं ते हिंदीत तो बोलत होता, त्यामुळे तोडक्या मोडक्या हिंदीत मी पण बोलत होतो त्याच्यासोबत काय. पण जेव्हा जाणीव झाली विपश्यना करत असल्यामुळे ही चूक आपली आहे, तेव्हा मी शांत झालो. खाली ती बॅग ठेवली आडवी त्या मधल्या पॅसेजमध्ये. तो निळा दिवा लागलेला. रात्रीचे 2:30 पावणे 3 झालेले. मन शांत झालेलं आणि अचानक त्या शांत मनाच्या जलाशयात शब्दांची कमळं उमलायला लागली काय. हिंदीतून कविता सुचायला लागली. मराठीत जसं शब्दांना संबोधतो आपण, तसं हिंदीमध्ये शब्दो नावाची कविता सुचायला लागली. अत्यंत आश्चर्य आणि आनंद मला वाटायला लागला काय. आणि
ती कविता येत गेली. मी पटकन कागद काढले, भराभरा, भराभरा ती कागदावर उतरवली. लेखक असल्यामुळे कागद बॅगेत नेहमीच असतात. ती उचलून काढली, बॅगेमध्ये कागद ठेवले, परत बॅग लावली, परत बॅगेवर बसलो. लगेच दुसरी कविता सुरू झाली. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी 6 वाजेपर्यंत 6 ते 7 कवितांचा जन्म झाला, हिंदी कवितांचा. काय? आणि त्या दिवसापासून 15 दिवस दररोज 5-6 कविता येत गेल्या. काय? म्हणजे कवितांचा झराच लागला. वर्ड्सवरच्या भाषेत स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ द पॉवरफुल फीलिंगचा अनुभव आला. काय? आणि त्याच्यातून पहिल्या कविता संग्रहाचा जन्म झाला, सदियों के बहते जख्म. काय? आणि जेव्हा मग ते माझ्या महाविद्यालयातल्या अ, शशिकला राय यांना त्या कविता दाखवल्या, तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं, "इतना अच्छा आप कैसे लिख सकते हो?" फक्त चुका काय होत्या, संस्कृती ती मराठीत दीर्घ असते, ती हिंदीत ऱ्हस्व असते. व्यक्ती ऱ्हस्व असते हिंदीत, मराठीत दीर्घ असते. चुका ह्या झाल्या होत्या ऱ्हस्व दीर्घाच्या, कारण त्याचं ज्ञान तोपर्यंत नव्हतं. काय? आणि मग त्यांनी मुंबईतल्या लेखकांना हे सांगितलं, मी किती चांगलं लिहितो. मग मुंबईकर बोलवायला लागले. मुंबई लेखकांच्या वर्तुळात मला मानाचं स्थान मिळायला लागलं. कविता वाचनाला बोलवायला लागले. नंतर सूत्रसंचालनाला बोलवायला लागले. मग अध्यक्षस्थान द्यायला लागले. मग प्रकाशन समारंभाला बोलवायला लागले. अशी बातमी देशभर ती गेली आणि आजच्या घडीला मी देशभरातला एक मान्यता प्राप्त लेखक म्हणून मला देशभर मान्यता आहे. आणि त्याच्यातलं एक उदाहरण फक्त मी देतो. 2014 साली लखनौ विद्यापीठाच्या हिंदी विभागानं मला कविता वाचनासाठी बोलवलं. तिथल्या स्टाफ अकॅडमिक कॉलेज जे प्राध्यापकांसाठी रिफ्रेशर कोर्स घेतं, तर देशभरातले हिंदीचे प्राध्यापक तिथे आले होते. त्या रिफ्रेशर कोर्समध्ये 4 व्याख्यानं द्यायला, मला हिंदीतून व्याख्यानं द्यायला त्यांच्या पुढे मला बोलावलं. काय? आणि तिथे माझं एकल काव्यपाठ म्हणजे एकाच कविता वाचन, माझं एकट्याचं कविता वाचन ठेवलं आणि माझ्या फोटो पोएट्रीचं प्रदर्शन देखील कुलगुरूंच्या हस्ते तिथे उद्घाटन झालं. यावरून तुमच्या लक्षात येईल की मला देशभर कशी मान्यता आहे. सर, असं आहे की बुवा तुमच्या ह्या हिंदी, आता तुम्ही हे खूप सांगितलं की तुमच्या आतून कवितेचा मग तो झराच पाझरायला सुरुवात झालेली आहे. तर तुमचं अगोदरची जी कविता मराठीमधली ऐकली आम्ही आणि ती बाबासाहेबांच्या याच्यावरच होती, त्या समाज व्यवस्थेवरच होतं. तर तुमचं एक मला ते खूप वाक्य आवडलं होतं की अनुभूतीची गर्भधारणा आणि वेदनेच्या प्रसूती कळा ज्याच्या अनु कवितेत येतात, त्याच्या मनातून जी कविता येते ती खरं त्या कवितेचा जन्म होतो. तर हे तुमच्या बाबतीत म्हणजे झालेलं आहे की तुम्हाला अनुभूतीची ती गर्भधारणा आणि त्याच्या ज्या वेदना आहेत, प्रसूतीच्या वेदना, त्याच्यातून तुमच्या कविता ज्या तुमची जी बाळ झाली, म्हणजे थोडक्यात कवितेच्या रूपाने मुलं-मुली हे जे हिंदीमध्ये पण आले मग ते. तर आणि त्या हिंदीच्या तुमच्या त्या कवितावर पी-एच-डी झालेल्या आहेत. तर हे आम्हाला खूप म्हणजे अभिमानास्पद वाटतं की एक मराठी माणसाच्या हिंदी कवितेवर तिकडे उत्तर प्रदेशामध्ये पी-एच-डी झालेल्या त्या अनिता भारती, वाराणसी विद्यापीठ, त्यांना पी-एच-डी मिळाली. तर खरंच हा म्हणजे अद्भुत आहे हे सर्व. तर आम्हाला हिंदीच्या पण मग तुमच्या काय ज्या कविता आहेत की ज्याच्यावर पी-एच-डी केलेत, तर त्या सुद्धा 1-2 कविता मला थोड्या ज्या आठवतील त्या मला सांगाव्यात, म्हणजे सादर कराव्यात. हां. आता बघा, एक कविता आहे. आपण प्रेमकविता आंबेडकरी लेखकांनी लिहायची की नाही, असा वाद होतो काही वेळेला. काय? पण मग आमची प्रेमकविता कशी बरोबर. असते, माझी प्रेमकविता कशी आहे? काय? एक छोटं उदाहरण देतो. बघा, हिंदीमध्ये म्हणजे आपल्या मराठीमध्ये जसं अभंग आहे, ओवी आहे, गझल आहे, तसा मी नवीन प्रकार झपाटिका हा सुरू केलेला आहे. मराठीमध्ये झपाटिका, हिंदीमध्ये झपटिका. इसका मतलब तुरंत झपट जाना.
अगर वो झपट नहीं जाती तो उसका मतलब वो निर्मिती में कच्ची रह गई है। तो एक झपटिका मैं 2 झपटिकाएँ मैं प्रस्तुत करता हूँ। एक झपटिका ऐसी है, जसवंती होठ बोले, जसवंती होठ बोले, आजा आजा बाहों में ले ले। जसवंती होठ बोले, आजा आजा बाहों में ले ले। मैंने कहा थोड़ी रुक जा, मैंने कहा थोड़ी रुक जा, मुझे मोर्चा से आने दे। मैंने कहा थोड़ी रुक जा, मुझे मोर्चा से आने दे. इथे महत्वाचं काय आहे? प्रेम, प्रेयसीचं बोलावणं. पण कवी काय म्हणतो, त्याच्या आधी मला मोर्चा महत्वाचा. मला मोर्चातून आधी येऊ दे. काय? हे महत्वाचं. दुसरी एक झपाटिका आहे. डॉक्टर आंबेडकर के पुतले से मैंने पूछा, डॉक्टर आंबेडकर के पुतले से मैंने पूछा, बाबा ऐसे टुकुर टुकुर क्या देख रहे हो? डॉक्टर आंबेडकर के पुतले से मैंने पूछा, बाबा ऐसे टुकुर टुकुर क्या देख रहे हो? वे बोले, अरे पगले, वे बोले, अरे पगले, तुम सोए हो या जाग रहे हो ये मैं देख रहा हूं. तुम सोए हो या जाग रहे हो ये मैं देख रहा हूं. तर ही एक झपाटिका. आणि अशीच एक मराठीतून झपाटिका आहे बघा. वार म्हणलं माय, बघ बघ बुद्ध भगवान भिक्षा मागत चालले. वार म्हणलं माये, बघ बघ बुद्ध भगवान भिक्षा मागत चालले. माय म्हणली तसं नाही रे येड्या, ते तर ज्ञान वाटत चाललेत. तसं नाही रे येड्या, ते तर ज्ञान वाटत चालले. वाह वाह. तर अशा झपाटिका भरपूर लिहिलेल्या आहेत. बुद्धांच्या याच्यावरून एक समजून आलं की आपण बुद्धांच्या करुणेला खूप महत्व देतोच आणि त्या करुणेतून तुम्ही एका लेखामध्ये म्हणजे एका त्याच्यात मला ते एक वाक्य खूप आवडलेलं आहे की बुद्धांची करुणेने जर आजच्या राजकारण्यांनी जर राज्यकारभार केला तर हो, हो. त्याच्यामध्ये खरं मानवतेची म्हणजे मानवतेची प्रगती होईल. तर होय. कशा पद्धतीनं ते तुम्ही ते वाक्य हे केलं होतं? ते माझं मुंबई विद्यापीठानं माझं एक व्याख्यान आयोजित केलं होतं. काय? आणि त्याच्यात मी बोलत होतो. तर मग मी त्याच्यामध्ये म्हटलं, की शासन असो, प्रशासन असो, त्यांच्या प्रत्येक कृतीला करुणेचं अधिष्ठान जर असेल, तर अनेक समस्या आपोआप सुटू शकतात. काय? शेजाऱ्याविषयी करुणा, काय? वस्तीविषयी करुणा, वस्तीतल्या माणसांविषयी करुणा, प्राण्यांविषयी करुणा. काय? आई जशी आपल्या लेकरावर प्रेम करते, तसं बुद्धाने सर्व मानव जातीवर, मानव प्राण्यांवर प्रेम करायला सांगितलेलं आहे. ही करुणा महत्वाची आहे. करुणा ही मानवी दुःखावरची दवा आहे. काय? त्यामुळे दुःखमुक्ती होऊ शकते. आणि म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणातून करुणेचे झरे झुळझुळले पाहिजे. मैत्रीच्या सुंदर कळ्या प्रत्येकाच्या मनामध्ये फुलल्या पाहिजे. धम्माचा गंध सर्वत्र दरवळला पाहिजे. तरच माणसाचं जगणं सुंदर होऊ शकतं. वाह! 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 खूप, खूप, खूप छान. आणि सर मग याच्यानंतर विपश्यनावर तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा हे केलेलं आहे. विपश्यनाच्या संदर्भात अ, कसा तुम्हाला अनुभव आला? कारण त्याच्यावर सुद्धा तुम्ही नंतर मला वाटते मी फोटोग्राफ सुद्धा पाहिलेले आहे, की तुम्ही भिक्खूच्या याच्यात आहे. त्यामुळं तुम्ही ते ध्यानधारणा किंवा विपश्यना हे केलेलं आहेच म्हणजे असावंच. तर त्या संदर्भात सुद्धा मला थोडासा अनुभव सांगावा म्हणजे. मी मी विपश्यना केलेली आहे. एवढंच नाही, तर विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंकाजी यांची मुलाखत देखील घेतलेली आहे. यांची मुलाखत सुद्धा घेतलेली आहे तुम्ही. ती अगदी. YouTubeवर उपलब्ध आहे. आधी गुरुजींनी फक्त अर्ध्या तासाची वेळ दिलेली होती. मी आणि बबन कांबळे संपादक सम्राट
आम्ही दोघांनी मुलाखत घेतली होती. अर्धा तास वेळ दिली होती, पण 2.5 तास ती मुलाखत चालली. वेळ कसा निघून गेला आमच्याही लक्षात नाही आलं आणि गुरुजींच्याही लक्षात नाही आलं. आणि एक अमेरिकन बाई ते शूटिंग करायला होती ती मुलाखत. काय? तर विपश्यना विपश्यनेवर मी एक आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फरन्स झाली, फिलॉसॉफीवर कॉन्फरन्स झाली होती माझ्या महाविद्यालयात, तत्वज्ञानावर. तर त्याच्यामध्ये मी एक पेपर वाचला होता, विपश्यना मेडिटेशन, मेडिसिन ऑन माइंड बॉडी प्रॉब्लेम. काय? विपश्यना मेडिटेशन, मेडिसिन ऑन माइंड बॉडी प्रॉब्लेम. त्यामुळे मन आणि शरीर याचं जे दुखणं आहे त्याच्यावर विपश्यना ही दवा आहे. पण केव्हा त्याची ती विपश्यना पहिली गोष्ट म्हणजे कळली पाहिजे, ती मनात मुरली पाहिजे, ती वर्तनात पाझरली पाहिजे, तिचं आचरण केलं पाहिजे, तर हे फायदे मिळतात. नाहीतर नुसतीच मी एकदा विपश्यना करून आलो, मी 4 वेळा विपश्यना केली, तर त्याला काहीही अर्थ नाही. विपश्यना म्हणजे नेमकं काय हे अगदी काही ओळीत मी तुम्हाला सांगतो. अ, अगदी थोडक्यात सांगतो. एकदा भगवान बुद्ध जंगलातून प्रवास करत होते. सोबत भिक्षू आनंद होते. असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक ओढा लागला म्हणजे झरा. तो झरा ओलांडून ते पुढे गेले. नंतर काही बैलगाड्या त्या झऱ्यातून निघून गेल्या. थोडे पुढे गेल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात, आनंद मला खूप तहान लागली आहे, मला पाणी हवं. आणि मग आनंद पाठीमागे वळतात, त्या झऱ्याजवळ जातात, पाहतात तर पाणी गढूळ आहे. एवढ्या महान भगवंताला हे गढूळ पाणी कसं काय घेऊन जायचं? म्हणून ते परत येतात आणि भगवंताला म्हणतात पाणी गढूळ आहे. पण तरी भगवंत काय म्हणतात, आनंद मला खूप तहान लागली आहे, एवढंच बोलतात. परत आनंद येतो, परत पाहतो पाणी गढूळ आहे. परत ते फिरतात, परत म्हणतात पाणी गढूळ आहे. तरीही तथागत म्हणतात आनंद मला खूप तहान लागली आहे, पाणी घेऊन ये. आणि मग मात्र आता आनंद चक्रावून जातात की भगवंताला काय सुचवायचं आहे बरं, कोणता संदेश द्यायचा आहे बरं आपल्याला, की ज्यामुळे आपण नाही म्हणत असताना देखील ते नाही सांगतात, पाणी घेऊन ये म्हणतात. असं का करतात बरं? मग आनंद येतो, शांतपणे त्या झऱ्याच्या किनाऱ्यावर बसतो, त्या प्रवाहाकडे पाहत असतो. काय सुचवायचं असेल बरं, काय संदेश द्यायचा असेल बरं? अशा तऱ्हेचं चिंतन सुरू असतानाच काय घडतं, त्या पाण्याच्या प्रवाहाकडे लक्ष जातं. पाण्याच्या प्रवाहाकडे लक्ष जातं. त्या प्रवाहाचं निरीक्षण आनंद करत असतो. त्याच्या लक्षात येतं की जी पानं सडलेली होती, झाडाची पानं पाण्यात पडून, ती त्या बैलगाड्यामुळे तो गाळ वर आला होता. तो गाळ आता हळूहळू खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे. पाणी नितळ व्हायला लागलेलं आहे, पाणी नितळ व्हायला लागलेलं आहे, पाणी नितळ व्हायला लागलेलं आहे. अरे इच्छा, आपल्या मनाचंही तर असंच आहे. मोहाची बैलगाडी येते, मनाचं पाणी गढूळ करून जाते. क्रोधाची बैलगाडी येते, मनाचं पाणी गढूळ करून जाते. आणि म्हणून असं निरीक्षण मनाचं जर करत राहिलं, मन म्हणजे काय? भावनांचा प्रवाह. मन म्हणजे काय? विचारांचा प्रवाह. मन म्हणजे काय? विकारांचा प्रवाह. म्हणजे भावना, विकार आणि विचारांचा प्रवाह म्हणजे मन. हे जर तुम्ही निरीक्षण करत राहिलात तर स्वाभाविकपणे विपश्यना तुमच्याकडून चांगल्या तऱ्हेनं होऊ शकते. पण याची प्रॅक्टिस केली पाहिजे. मी या तऱ्हेनं करतो, माझ्या मनाचं निरीक्षण करतो, माझे विकार मी पाहू शकतो, माझे विचार मी पाहू शकतो, माझ्या भावनांची भरती ओटी मी पाहू शकतो. आणि म्हणून माझं जगणं मला सुंदर करता आलं, ते दुःखमुक्त करता आलं. आता मी नेहमी वर्तमानात जगत असतो, वर्तमानाचा प्रत्येक क्षणाचा आनंद मी घेत असतो. आणि वर्तमानातला प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं, ते सृजनशील बनवणं, हेच जगणं सुंदर करणं आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं जीवनात उतरलेली विपश्यना आहे. वाह! वाह! खूपच खूप विपश्यनाचा हा एक नवीनच आम्हाला त्या उदाहरणातून अर्थ मिळालेला आहे. खरंच आपलं हे व्यक्तिमत्व ज्यावेळेस मी आपला व्यक्तिमत्वाचा ह्या अभ्यास केला,
तर मला असं जाणवलं की सर, की तुम्ही सर्व क्षेत्रात कसे काय म्हणजे असं अजून एक क्षेत्र की हे कविता झालं, लेख झालं, धार्मिक झालं, नंतर तुम्ही चित्रकलेत सुद्धा एक जलचित्र कला हे सुद्धा याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला खूप पारितोषिक मिळालेले तुमचं खूप अभिनंदन झालेलं आहे. तर त्या जलचित्रकारिकाकडे कसं आपण वळालात? कारण तुमच्या मनामध्ये हे बुद्धिमत्तेचे, कवितेचे खूप म्हणजे आपोआप म्हणजे झरे फुटत गेलेले आहेत. तर ते जलचित्रकार या संदर्भात सुद्धा आम्हाला थोडंसं सांगावं, की ते कसं तुम्हाला सुचलं गेलं ते? मनाची शक्ती अफाट आहे. त्याचा अंदाज आपल्याला येत नाही. जसं माझ्या बेडेकर महाविद्यालयाला 25 वर्ष झाली, तर मला अंकाचं संपादन माझ्याकडे आलं, वार्षिक अंकाचं. तर मला चित्र हवी होती. एका चित्रकाराला बोलावलं. म्हटलं, "अशी-अशी चित्र मला हवी आहेत काढून. तुम्ही ती द्या काढून. वेगवेगळ्या सेक्शनला वेगवेगळं चित्र पाहिजे मला. कथाशिल्प, व्यंगनगरी, ललित लेणी अशी शीर्षकं देणार आहे," म्हटलं मी. "तशी चित्र काढून द्या. गुरुवारपर्यंत द्या." गुरुवार गेला, शुक्रवार गेला, शनिवार गेला, आणून दिलीच नाही. रविवारी मी मार्केटमध्ये गेलो, 2 डझन कागद विकत आणले, ब्लॅक पेन विकत आणला आणि रविवारचा दिवसभर नुसता कागदावर रेषा ओढत राहिलो. दिवसभर रेषा ओढता-ओढता 4 वाजताच्या सुमारास काही आकार जन्माला यायला लागले. दुसऱ्या दिवशी रेषा ओढत राहिलो. काही आकार जन्माला आले, सुंदर चित्र जन्माला आली. महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना दाखवली, ते बेहद खुश झाले. प्राचार्य म्हणाले, "हीच छापा." म्हणजे माझ्यातल्या चित्रकाराचा शोध मला त्या दिवशी लागला. आणि आताच्या घडीला माझी अनेक कविता संग्रहामध्ये चित्र छापलेली आहेत. माझ्या दिल्लीहून आलेल्या कविता संग्रहातही रेखाचित्र छापलेली आहेत. पण मला एक दिवस टेबल साफ करत होतो लेखन करण्यासाठी. सकाळी टेबल स्वच्छ करायचा, मग लिहायला बसायचं. पाणी टाकलं मी टेबलवर, दुरून टाकलं थोडं आणि लक्षात आलं की एक आकार जन्माला आलेला आहे. मग त्याच्यात थोडा बदल केला तर एक छान चित्र झालं. मग मी त्या चित्राचा लगेच एक फोटो काढला, टेबल पुसला, आणखी पाणी टाकलं. आणखी पाणी टाकलं, आणखी आकार तयार करता येतो का एखाद्या चित्राचा, असा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. त्याचंही सुंदर चित्र झालं. माझ्या लक्षात आलं की ही ट्रिक जमू शकते. काय? आणि मग सुंदर, सुंदर चित्र जन्माला यायला लागली. काय? पुढच्या काळात अशी चित्र ती जन्माला आली आणि आजच्या घडीला तर नो कलर नो ब्रश, मेरी उंगली मेरा ब्रश, मेरी उंगली मेरा ब्रश. आजच्या घडीला मी कुठल्याही रंगाचा वापर न करता, ब्रशचा वापर न करता रंगीत जलचित्र काढतो. वाह! वाह! म्हणजे ते खूपच, चित्र खूपच रंगीत आहे, छान. हां. पण कोणत्याही कलरचा बाहेरचा वापर केलेला नाही, पण चित्र रंगीत आहे. कसं आहे? काय? कसं काय? मग ते आहे. तुम्ही चित्र पहा. आता इथे अ, ते आधी आठवण आली असती तर मग मी ते चित्र तुम्हाला असं दाखवलं असतं. काय? खरं तर ते माझ्याकडे पण ते तुम्ही जे चित्र आहे ना, ते एक डोळ्याचं चित्र आहे बघा त्या ह्याच्यामध्ये. ते कलरमध्ये आहे आणि ते अजून थोडं 1-2 चित्र. कलरमध्ये आहे. ते थोडं कलरमध्ये आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त ते तर 5 महिन्यापूर्वीच आहे ते. काय? ते त्याच्या अलीकडची डेव्हलपमेंट आहे ही या महिन्याभरामधली, की त्याच्यामुळे मी कलर चित्र काढलेली आहे. म्हणजे अगदी मोर पिसाऱ्यासारखे ते नक्षी त्या पिसावर पक्ष्यांच्या तशी आहे. चळवळीची चित्र काढलेली आहेत. काय? मशालीचं चित्र आहे, स्तूपाचं चित्र आहे. काय? अष्टांगिक मार्गाचं चित्र आहे. काय? अ, जय एक भीमचे फलक. महाड सत्याग्रहाचं एक ते जे एक चित्र, जलचित्र ते मी पाहिलेलं आहे तुमचं त्याच्यामध्ये. हं. तर आजच्या घडीला मी पाण्यानं चित्र काढत होतो, पण आता मी दुधानं चित्र काढतो. आता मी चहानं चित्र काढतो. काय? म्हणजे मी पुढची वाटचाल केलेली आहे. अ, दु पाण्याची चित्र माझी 150च्या आसपास झाली.
दुधाची चित्र 65च्या आसपास झाली आणि चहाची चित्र 25च्या आसपास झाली. त्याच्यानंतर मी फोटोग्राफी माझी महत्त्वपूर्ण आहे. फोटोग्राफीवर माझ्या बेहद लोक खुश असतात. झाडांवरचे मानवी आकार मी शोधलेले आहेत. प्राण्यांचे आकार मी शोधलेले आहेत. आणि जसा माणूस चित्रकार आहे, तसा निसर्गही चित्रकार आहे. माणूस ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करतो, तसा निसर्ग वाह! ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करतो. तसे मी 150 फोटोग्राफ्स ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचे निसर्गातले घेतलेले आहेत. कळलं का? त्याच्यानंतर शेवटचं सांगतो त्या चित्रांमधलं, वेस्ट वॉटर नॅचरल पेंटिंग. वेस्ट वॉटर नॅचरल पेंटिंग. हे जे सांडपाणी आहे, ते वाहून जातं, ते सुकून जातं आणि सुकल्यानंतर तिथे आकार जन्माला येतात आणि त्याच्यातही काही काही सुंदर चित्र असतात. वाह! अशी मी वाह! 250 चित्रांचं संशोधन केलेलं आहे. का? तर माझं अनेक क्षेत्रात काम आहे. ते त्याला काही हे नाही. डॉक्युमेंटरी फिल्म केलेले आहेत, सिरियल जातक कथा दूरदर्शनसाठी सादर केली होती. अनेक काय कशात पुढे जायचा असा मुद्दा आहे. हो ना, तुम्ही समीक्षक आहात आणि प्रस्तावना पण हे करता. कारण तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये, कारण मला ते वाचल्यानंतर, कारण तुमच्या प्रस्तावना हिंदी याला सुद्धा आहेत. उत्तर होय, प्रदेशमध्ये होय. बरेच लेखकांच्या. तर त्या संदर्भात सुद्धा आम्हाला सांगा थोडंसं. हां. अ, ते जसं माहीत होत गेलं, तसतसे मग लेखक प्रभावित होत जायला लागले आणि ते प्रस्तावना घ्यायला लागले. रत्नकुमार सांबरिया म्हणून हिंदीतले आपले कथाकार आहेत. काय? जवळ-जवळ 15-20 पी-एच-डी त्यांच्या कथेवर झालेली असते. काय? एवढी मोठी व्यक्ती आहे. तर त्यांचा एक दिवस फोन आला, की सर मेरी किताब आ रही है, लगभग 350 पेज की किताब है, प्रेमचंद एवं दलित समाज. तो मेरी मनोकामना है कि आप उस किताब की भूमिका लिखिए. भूमिका हिंदीमध्ये प्रस्तावनेला म्हणतात. आप उसकी भूमिका लिखिए. मग मी त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. तर ती किती पेजेस आहे? 18 पेजेस आहे. काय? अत्यंत अभ्यासूपणे चिंतनशील अशा तऱ्हेची प्रस्तावना लिहिलेली आहे ती. आणि प्रेमचंदनीही आपल्या कथांमध्ये दलित पात्रांची नावं कशी घाणेरडी ठेवलेली आहेत, ते मी दाखवून दिलेलं आहे. गोबर नाव ठेवलेलं आहे, चुहिया नाव ठेवलेलं आहे. काय? ही नावं कशी ठेवलेली सर्व पुराव्यासह विवेचन मी केलेलं आहे. तर ती खूप चांगली प्रस्तावना झाल्यामुळे लखनौ विद्यापीठातल्या पी-एच-डीच्या विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ म्हणून तो त्यामुळे लावला त्या प्रस्तावनेमुळे. काय? बाकी अनेक प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. आता अलीकडे कल्याणच्या एका कवीचा गझल संग्रह आला. त्याला शीर्षक मीच दिलं होतं. ते म्हणाले, "सर तुम्हीच शीर्षक सुचवा." बेजुबाओं की आवाज असं शीर्षक मी सुचवलं आणि त्या गझल मला आवडल्या. तर त्याला जे शीर्षक दिलेलं आहे, की शब्दों के जंगल की शेरनी आंबेडकरवादी गझल. शब्दों के जंगल की शेरनी आंबेडकरवादी गझल. काय? एक बच्चालाल उन्मेष नावाचे कवी आहेत उत्तर प्रदेशचे. काय? त्यांचा "कोण जात हो भाई" नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे. खूप गाजलेला आहे. म्हणजे आजच्या घडीला संबंध उत्तर भारतात नंबर 1 चे कवी कोण असतील? बच्चालाल उन्मेष. त्यांची ही कविता इतकी व्हायरल झाली होती, की NDTVनी त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं होतं. त्यांनी पण त्यांच्या कविता संग्रहाला माझी प्रस्तावना घेतलेली आहे. नंतरच्या कविता संग्रहाला. काय? तर असे अनेक नामवंत कवीच्या, मराठी कवींच्या तर 50 एक कविता संग्रह, कादंबरी, आत्मचरित्र असे अनेक पुस्तकांना आहेत प्रस्तावना. खूप खूप छान. खरंच म्हणजे हा जो तुमचा खरंच आम्ही जे बहरदार व्यक्तिमत्व मी पहिलंच म्हटलं, की सर्व बाजूंनी जसं एखादा वटवृक्ष जरा सर्व बाजूनी योग्य तऱ्हेने बहरलेला असतो. तसं आपलं खरं हे व्यक्तिमत्व आहे. अजूनही त्याच्यात काय-काय दडलेलं आहे ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल म्हणजे. कारण या व्यतिरिक्त सुद्धा आता एवढे जे वाचलं साधारण चित्रकला झाली, लेखन झालं, कविता मराठी, हिंदी झालं. भरपूर आहे. तर भरपूर आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा थोडंसं एक ओझरतं आम्हाला. आणि कसं आम्ही अजून तुमच्याकडे खूप म्हणजे भांडार खूप आहे आणि व्यक्तिमत्व असं बहरदारलं आहे. तर आम्ही तुमची खरं
पुन्हा सुद्धा असे जर विषय आपल्याकडे भरपूरच असणारच आहे. आणि म्हणतात ना, की जरा तुमच्या मनामध्ये हा वेगवेगळ्या प्रवाह येत आहेत, तर अजूनही काय काय असतील तर आम्हाला ते जाणून घ्यायला खूप आवडेल म्हणजे. तर जाता जाता मी काय म्हणेल, की कारण तो एक भाग अजून एक मुलाखत आम्ही घेऊ शकतो. आणि सर, तुमचं आता या बाबतीत तुम्ही सर्व भारदार करतात, तर संविधानासंबंधी सुद्धा तुमचं बराच अभ्यास झाला असावा आणि त्याच्याबद्दल सुद्धा काही माहिती आपल्या व्यक्त होता आलं तर आम्हाला तुम्ही सांगू शकता म्हणजे. हा, नंतर संविधानावर, कारण संविधान हा विषय मोठा आहे. काय नंतर मी स्वतंत्र त्याच्यावर एखादं व्याख्यान जरी तुम्ही ठेवलं तरी हा मी सर. त्याच्यावर बोलेन. भारतीय संविधान पर बुद्ध धम्म का प्रभाव. काय भारतीय संविधान पर बुद्ध दर्शन का प्रभाव हा विषय जास्त कोणी मांडलेला नाही. हो, सविस्तर सविस्तर अगदी अगदी. कळलं का? तर तो तुम्हाला मी मांडेन. खरंच आम्ही विनंती करू, की मला आताच आमच्या याचा म्हणजे मेसेज आता फ्लॅश झालेला आहे, की तुम्हाला जर तसं वेळ असेल तर आपण एक दुसरी मुलाखत सुद्धा आपण घेऊ शकतो. तर मला तसं तुम्ही सांगू शकता, की आपण, कारण ती पण अशी लगेच संपणार नाही. त्याला पण एक पाऊण तास, 1 तास लागणार आहे. तर फक्त आजच्या मुलाखतीत आम्हाला तुम्ही फक्त जाता-जाता आपल्या आताच्या तरुण पिढीला किंवा कसा तुम्ही संदेश या तुमच्या कार्यकर्तृत्वातून, हे तुमच्या बहरदारल्या व्यक्तीपासून, की लोकांना एक काही संदेश तुम्ही याच्यातून देऊ शकाल? आजची जी तरुण पिढी आहे आपली, तर ती सुद्धा आता तुम्ही बघा पॅन्थर पासून संपूर्ण मग कथा, कविता सगळं मग भारतभर पूर्ण तुमचं हे झालेलं आहे. बाबासाहेबांचीच ही प्रेरणा, त्याच्यामुळे तुम्ही हे झालेलं आहात. तर त्यासाठी आताच्या आमच्या म्हणजे तरुण पिढींना त्या संदर्भात काय संदेश म्हणजे साधारण द्याल तुम्ही? हा, मी तरुण पिढीला सुचवेन, खर तर तारुण्य ही मनाची अवस्था असते. नाहीतर तरुणही असेल आणि मन म्हातारा असेल तर काही उपयोग नाही. त्यामुळे तुमच्या कर्तृत्वातून तारुण्य जाणवलं पाहिजे. वाह! वाह! काय वाह! खूप आता खूपच छान. वाह! माझं वय 74 आहे, पण माझ्या आवाजात 74 दिसणार नाही वय. काय आवाजातून 74 तुम्हाला वर्ष पाहिल्यावर जाणवणार आता नाही. फोटो पाहून सुद्धा आम्हाला वाटतच नाही की ती 74 वय असावं. हा हा खरंच हा खूप छान. तर 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 मन तरुण असले पाहिजे, विचार तरुण असले पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन विशुद्ध असलं पाहिजे. काय मन विशुद्ध असलं पाहिजे. काय मनाची मलिनता हा अधम्म आहे. मग ती मनाची मलिनता माझ्या मनात आहे का? माझं मन मी तपासलं पाहिजे. काय कुणाही विषयी माझ्या मनात द्वेष असता कामा नये. ती मलिनता असेल तर काढून टाकली पाहिजे आणि मनाची निर्मळता निर्माण केली पाहिजे. काय बुद्ध, फुले, आंबेडकर हे माझ्यामध्ये रुजलेत का? माझ्या मनोभूमीत रुजलेत का? नसतील तर ते मी रुजवायला पाहिजे. माझ्या पुढच्या पिढीत ते कसे रुजवता येतील यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. काय परवाच्या एका बैठकीत काही जण म्हणाले की अहो, कशाला पुरस्कार, पारितोषिक म्हणून पुस्तकं देता, वाचत नाही हल्ली कोणी. मी म्हटलं म्हणूनच द्यायचे. घरात पुस्तक पडलेलं असेल, एकदा तर पोराला चाळावंसं वाटेल. चाळता चाळता एखाद्या पानावर मन तर स्थिरावेल. कदाचित तो परिच्छेद आवडला तर तो वाचायला लागेल. एका परिच्छेदामध्ये देखील विचारांचं सामर्थ्य असं आहे की त्याचं जीवन बदलू शकेल. एकदा एक माणूस माझ्याकडे आला होता आणि तो म्हणाला की मी माझ्या बायकोला थोडी चिठ्ठी देतो. मी काही बोललो नाही. त्या रात्री त्याला एक पुस्तक वाचायला दिलं. 2 दिवसांनी तो माझ्याकडे आला, म्हणाला मी माझा विचार बदललेला आहे. काय मी चिठ्ठी नाही देणार. म्हणजे पुस्तकात परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य आहे.
आणि म्हणून आपण बुद्धाचं मूळ तत्वज्ञान, बाबासाहेबांचे ग्रंथ, फुल्यांचे ग्रंथ या मुळापर्यंत गेले पाहिजे आणि ते विचार जगण्याच्या पातळीवर आणले पाहिजे, वागण्याच्या पातळीवर आणले पाहिजे. तर आपलं आणि आपल्या समाजाचं सोनं होईल. काय? हे जे रीळ पाहणं, मोबाईलवर जास्त काळ घालवणं, हा प्रासंगिक आनंद आहे. हा कायमचा आनंद नाही. ही फसवी दुनिया आहे. आनंद घ्या, पण तो टिकाऊ आहे का टाकाऊ आहे, याचं भान पुढच्या पिढीने एका अर्थानं ठेवलं पाहिजे. काय? आणि म्हणून आपल्या मुलांच्या हातात मोबाईल जरी असला तरी मोबाईलवर काय पाहायचं, ज्ञान कसं त्याच्यातून घेता येईल, याची खबरदारी जर घेतली तर पुढच्या पिढीचं आपल्या भविष्य सुंदर आहे. त्यामुळे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. फक्त पुस्तकातून मस्तकात घ्या बुद्ध विचार, फुले विचार, बाबासाहेबांचा विचार. मगच तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकता आणि आपलं जगणं सुखकर सुंदर करू शकता. वाह! वाह! खूपच छान संदेश आपण या मुलाखती दरम्यान दिलेला आहे.